आता ही तिसरी फेरी आहे भोंग्या संदर्भात काय अपडेट आहे? आता घाटकोपर पश्चिमच्या मशिदीचे भोंगे पण खाली येणार. घाटकोपर पोलीस स्टेशननी आता मशिदीवरच्या लाऊडस्पीकरला नवीन परवानगी देताना हे माझ्या हातात परवा जी त्यांनी परवानगी दिली त्याची प्रत आहे. 20 तारखेपासून घाटकोपर पश्चिमनी जे परमिशन दिली आहे त्यात स्पष्टपणे लिहिलं आहे आपल्याला भोंगे लावता येणार नाही. आणि त्यांनी लिहिलंय ध्वनिक्षेपक बॉक्स टाईप फक्त 2 आकार 15 इंच बाय 10 इंच एवढा. मी घाटकोपर पोलीस स्टेशनला धन्यवाद देतो, अभिनंदन करतोय. सुरुवात मुलुंडनी केली. मुलुंडमध्ये सगळ्या मशिदीवरून भोंगे खाली आले. एक बाकी आहे तेही 2 दिवसात येणार. घाटकोपर मध्ये पण कालपासून घाटकोपर पश्चिम स्टेशननी आता भोंगेची परवानगी नाकारण्याची सुरुवात केली आहे. बॉक्स स्पीकर लावा. आता वरून जगाला संदेश देऊन आसपासचा वस्तीत दहशत माजवण्याचं काम धर्माच्या नावाने हे काही माफिया करत आहे. आणि मशिदीच्या नावाने अनधिकृत मस्जिद लेन जिहाद बंद. एकूण आता ही एसओपीच होणार आहे का की भोंग्यांना परवानगीच मिळणार नाही आणि फक्त बॉक्स स्पीकर लावले जातील? वास्तविकरित्या भोंग्याला मुंबईमध्ये प्रतिबंध गेले 4 वर्षापासून आहे. न गणपतीत परवानगी मिळते न नवरात्रीत मिळते. परंतु मशिदीवाले जे आहे जे कोणी थोतान धर्मांध दादा माफिया ते धमक्या द्यायचे, परवानगीत नाही घ्यायचे. आता आमची जे मी गेली 4-6 महिने मोहीम सुरू केली तर परवानगी घ्यायची सुरुवात केली. परवानग्यात पोलिसांनी भोंग्याची परवानगी दिली. मी हायकोर्ट आणि मंत्रालयाची एसओपी दाखवल्यानंतर आता एप्रिल महिन्यापासून फक्त बॉक्स स्पीकरचीच परवानगी दिली जात आहे. मुलुंडमध्ये भोंगे खाली आले. आता घाटकोपर मध्ये येणार. पूर्ण महाराष्ट्रात मशिदीवरून भोंगे किरीट सोमय्या देवेंद्र फडणवीसच्या आशीर्वादाने भोंगे काढून दाखवणार. किरीट जी, जिस तरीके से भोंगी की बात आ रही है, लाउड स्पीकर की बात आ रही है, सुप्रीम कोर्ट ने परमिशन दी है मजहबी मुकामात को भोंगे लगाने की, स्पीकर लगाने की, लेकिन इसके बावजूद आप ये कह रहे हैं कि लाउड स्पीकर उतारे जाएंगे। तो किस बेस पर आप ये बात कर रहे हैं? सुप्रीम कोर्ट ने परमिशन दी होगी.